निशा अगं आवाज वाढीव की. तर आज सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढवणारी बातमी आपल्या समोर येते. आज विधानसभेत लोकशक्ती पक्ष बहुमत सिद्ध करणार आहे. पण लोकशक्ती पक्ष जर या सत्तेसाठी दावा करत असेल तरी सुद्धा जनकल्याण पक्ष या रस्सीखेचीत कुठेही मागे नाही. अपक्ष उमेदवार राजवीर सूर्यवंशी यांचं मत या सत्ता स्थापनेवर निर्णायक ठरणार आहे. सत्तांतराच्या या महानाट्याची वित्तम बातमी आम्ही तुमच्या समोर थोड्याच वेळात घेऊन येत आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झलक टीव्ही. अहो आज त्यांनी लय मोठं काम केलंय आणि आम्ही त्यांच्या मदतीला नव्हतो म्हणून त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून त्यांचा सत्कार करायला आलो. कांचनताई सूर्यवंशींचा विषय एंड. आता हितनं पुढं ह्या बाईला कुणीच समर्थन देणार नाही. काकी अहो तुम्ही बातम्या बघून झालाय. अहो ज्या त्या चॅनलवर वीरू भाईचंच कौतुक चाललंय. चला की बातम्या बघायला. चला की काकी. टिपे म्हणजे एवढी पण वाईट वेळ आलेली नाहीये त्या वीरूच्या बातम्या बघायला. आणि तू पण बघू नकोस, जा तुझी कामं कर. खबरदार खबरदार जर त्याच्या परत बातम्या बघायला बसलीस तर. हाय का आता काकी, आतल्या सगळ्या खबरी सांगणं हीच माझं काम आहे ना, म्हणून बातम्या बघत होती. आणि काकी तुम्हाला म्हणून सांगते 101% वीरू भाईंनाच मंत्रीपद मिळणार बघा. हा आता तिकडं वीरू भाईंनी मंत्रीपद मिळाले आणि इकडं पक्षातनच तुम्हाला काढून टाकले. त्याच वाईट वाटतंय बघा मला. तुला कोणी विचारलंय? हा तुला कोणी विचारलंय का मला काय वाटतंय म्हणून? हा तू काय माझ्या जखमेवरच्या ढपल्या काढायला आलीस काय? तर काय चालले? ऐका काकी, हे बोलला तुम्ही मला, तुमची काळजी वाटली ना म्हणून आले होते. मला जर तुमचं काही पडलं नसतं ना तर बसलीच की खाली टीव्ही बघत सगळ्यांबरोबर. आणि मी तुमच्यासाठी आले इथं काकी. मला माहितीये तुम्ही हरल्यापासून ना सगळ्यांनीच तुम्हाला एकटं सोडले. पण काकी मी आहे तुमच्या संग, ही दिप्पी. मला कधीच एकटं सोडणार नाही मी. आपण म्हणून सगळी पुढची. तू माझ्या संघ आहेस पण तुला घेऊन का कोकर उड्या मारू का मी? हा आणि अशी तू कोण मोठी लागून गेलास का? मंत्री का संत्री? आणि तुझा मला काय फायदा आहे? चालले काकी. चालले. मला तर लय टेन्शन आलंय बघा. आपलं वीरू कुणाच्या पक्षात आपलं मत नोंदवल बरं नाही? तुला काय वाटतं? हा मामा विषय आहे का? आपल्या विरात तोच पक्ष निवडणार जो पक्ष दादासाहेबांनी आजवर वाढवलाय. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ, सरकार आपलंच येतंय आणि विराला मंत्रीपद पण लय वाढ भेटणार आहे. अहो पण भाऊजी सगळेच पक्ष त्याच्या मागं लागले. मला तर लई काळजी वाटायला लागली. अहो ह्या सगळ्यात वीरूनं वैतागून मंत्रीपदच नाकारलं तर? नाही नाही नाही, असं काय बी होणार नाही. माझं मन म्हणतंय इथल्या गावातल्या लोकांच्या भल्यासाठी वीरू मंत्रीपद नाकारणारच नाही. हा आणि एवढंच नाही तर दादासाहेबांच्या विचारांची कास धरून तो आपल्याच पक्षाला पाठिंबा देणार. हो थांबा थांबा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ते बघा ब्रेक संपला, आता न्यूज वाले सांगतीलच की आपल्याला. विश्रांतीनंतर तुमचं स्वागत आहे. अरे हे काय सांगतात का नाही आज?
बातमी आहे राजकारणामध्ये. संपूर्ण तालुक्यात आमदार राजवीर सूर्यवंशी यांचीच चर्चा चालू आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करून लोकशक्ती पक्षाचं सरकार सत्तेवर आलंय. तर सभागृहाबाहेर येताच मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदार राजवीर सूर्यवंशींना देखील मंत्रिपद देऊ केलंय. मंत्री झाला मामा, मंत्री झाला मंत्री. अरे फटाक्यांची माळ लाव, वीरा मंत्री झाला मंत्री. लावळे, आज दादाचं स्वप्न पूर्ण झालं बघा. हा जावा पेढे घेऊन या लवकर. आणतो की. अहो थांबा थांबा, पैसे तर आवर राहू द्या माय, मी आलोच घेऊन. राहू द्या, मी पण आलो. अगं मम्मी, आनंदाची बातमी. काय झालं? मला काय नाही. वीरू मंत्री झाला मंत्री. आपल्या घराला मंत्रीपद मिळालं. तुझ्या डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का? नाही का? अरे वीरूला मंत्रीपद मिळालं म्हणजे तुझी राजकीय कारकीर्द संपली. एकाच घरातल्या दोघांचं करिअर नाही होऊ शकत राजकारणात. अरे तुझी जागा त्यानं घेतली. एवढं पण कसं कळत नाही रे बेअक्कल. खरंच की माझ्या ध्यानातच नाही आलंय. आता अहो माझं कसलं अभिनंदन, पुतण्यानं नाव काढलं त्याचं. हा हा, हॅलो हॅलो हॅलो. काका हे घ्या, तोंड गोड कर. निशाताई घ्या, तोंड गोड करा. अगं हे काय साखर पेढ पाहिजेत पेढ. ते बघ वीरू भाऊजी आज मंत्री झालेत आणि तू साखरेवर भागवतीस. अहो निशा वहिनी टेन्शन घेऊ नका, मामा गेलेत पेढे आणायला. हो नुसत्या गावाला नाही, अख्ख्या तालुक्याला पेढा वाटू आपण आता. सुनबाई, तुम्ही दोघांनी नाव काढलं बरं का दादाच. मला तुमच्या दोघांचा लय अभिमान वाटतो. काका अहो हे यश फक्त माझं आणि वीरूचं नाही, तर तुमच्या सगळ्यांचा बी तेवढाच मोठा वाटा आहे. अहो नाग्या भाऊजी आणि मामांनी तर प्रचाराच्या काळात रात्रीचा दिवस केला आणि तुम्ही आणि आईंनी आम्हाला आधार दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली जनता भक्कमपणे वीरूच्या पाठीशी उभी राहिली मामा. हो की नाही आई? आई आई मी बघतो. भाऊजी मी जाते.
आई आई पियू पियू तू बघितलंस का ग आज माझ्या हिरूने केवढा मोठा पराक्रम गाजवलाय तू अगं मंत्री झालंय माझं पोरग मंत्री अगं खरं तर मंत्री व्हायचं यांचं स्वप्न होतं इथल्या लोकांचा इथल्या मतदारसंघाचा इथल्या माणसांचा त्यासनी विकास करायचा होता पण मंत्री होण्या अगोदरच गती सोडून गेलं पर पियू पियू आज माझ्या हिरून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं या बघ होय तू बघतीयस ना लोक त्याचं किती कौतुक करतात अगं टीव्हीत समजीकडे तोच दिसतोय अक्षय दादा साहेबांवर जसं प्रेम करायचं ना तसं माझ्या हिरोवर लोक प्रेम करतात खरं तर त्याचं हे समद कौतिक बघायला ते पाहिजे होत पर सोडून गेलं लवकर ते आवाजली का गेला असत्या तुम्ही पाहिजे होता त्याचं कौतिक बघायला आई अहो दादासाहेब आपल्या सगळ्यांच्या सोबतच आहेत वीरूवर जे लोक प्रेम करतायत ना त्या प्रत्येकात आहेत दादासाहेब अहो त्यांच्याच आशीर्वादामुळे हे सगळं घडलंय पियू आई तुम्ही खुश आहे ना अगं खुश म्हणतीस होय अगं मी आता लय खुश आहे लय म्हणजे लय खुश आहे अगं हे आभार माझ्या खुशी मोर कमी पडेल मला इतकी मी खुश आहे आणि पियू पुरी हे समजा फक्त तुझ्यामुळे झालंय बघ होय फक्त तुझ्यामुळे अहो नाही आई हे सगळं तुमच्यामुळे झालं तुमच्या मायेमुळे झालं तुम्ही वीरूला निवडणुकीला उभं राहू दिलं ना म्हणून तो नेता झाला आज मंत्री झाला अहो आज तालुक्यातील प्रत्येकाला स्वतः मंत्री झाल्यासारखं वाटतं अगं कवा एकदा माझा हिरू माझ्या मोहरा उभा राहतो या आणि मी त्याला कडकडून मिठी मारते ना असं झालंय बघ मला होय पियू खरंच ग आई तो येईल बघा लवकरच येईल पण तू आल्यानंतर तुम्हाला असं रडताना बघितलं ना माझ्यावर ओरड त्यामुळे हसा बघू काय म्हणा अंकुशराव आता पहिल्यासारखा दबदबा नाही राहिला तुमचा असं काही नाही साहेब अजून पण या मतदारसंघात आमच्या शब्दाला किंमत आहे मान आहे अजून बी आमचा तेवढाच दरार आहे बघितलं आम्ही ते हो पक्षानं तुमच्यावर जी जबाबदारी दिली होती तुमचे जावई राजवीर सूर्यवंशी यांचं मत वळवायचे काय झालं त्याचं पण एवढं साधं काम नाही झालं तुमच्याच्यानं पक्षात वजन निर्माण करायची आयती संधी घालवली तुम्ही अंकुशराव तुमच्यामुळे आता पक्ष सत्तेपासून 5 वर्ष लांब जाणार आहे तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवा नाही पाहिजे होता आता इथनं पुढे पक्ष तुमच्यावर कुठली मेहरबानी करेल ह्या अपेक्षा सोडून द्या हो नको आहे तुमच्या पक्षाची मेहरबानी आम्हाला आणि तसं बी तुमचा पक्ष उपकार करत नाही आमच्यावर तसं बी या पक्षासाठी अख्खं आयुष्य खर्ची घातलंय आम्ही घरदार वाऱ्यावर सोडला आम्ही आणि या पक्षाने काय दिलं तर आम्ही नको म्हणत असताना आमच्या पोराला आमदारकीचं तिकीट दिलं आमच्याच घरात भांडणं लावली इतकी वर्ष राजकारण केलं पण आमच्याच पोटच्या पोरांनी आमच्याशी गद्दारी केली तुमच्या पक्षासाठी आम्हाला आमच्या पोरी बरोबर राजकारण करावं लागलं या सगळ्यात आमच्या बायकोचा जीव गेला
आमची पोरं आमच्या प्रेमाला पारखी झाली. हे घर बघताय ना, या घरात आता कुणीच राहत नाही. हे घर आमचं उद्ध्वस्त झालंय त्या तुमच्या राजकारणामुळं आणि पक्षामुळं. आता आम्हाला तुमचा पक्ष पण नको आणि तुमचं राजकारण पण नको. चला चला निघा इथनं. अंकुशराव, तुमचं हे वागणं बरोबर नाही. तुमच्या ह्या वागण्याचा रिपोर्ट मी वरपर्यंत करेन. कुणाला रिपोर्ट करायचा आहे त्याला करा, आम्ही कुणालाच घाबरत नाही. पण आता आम्हाला तुमचं राजकारण नको, तुमचा पक्ष नको. चला निघा. अंकुशराव, याचे परिणाम लय वाईट होते, लक्षात ठेवा. चला निघा. बस बस आता. हे राजकारण नको, नको ही सत्ता, ही खुर्ची, काही सुद्धा नको आहे आता. पियू, पियू, तुमचा डॅडी लय एकटा पडला हो आता. आज आमच्या जवळ कोणीच नाही, आमच्याकडे कुणी बघणार नाही, मायेनं विचारपूस करणार नाही. आम्ही खरंच एकटं पडलोय आता. एकदा परत फिरून तुमच्या डॅडीकडे या ना पियू. आम्हाला जवळ घ्या ना. आम्हाला काही नकोय, आम्हाला तुमची गरज आहे आता. एकदा आमच्या जवळ या ना. पप्पा. हा हा हा, तुम्हाला पण शुभेच्छा. होय होय होय. पप्पा हे घ्या, तुमचं तोंड गोड करा. मला खरं तर गोड खायचं नाही, पण आजच्या दिवस सगळं माफ आहे. अगो केवढी महत्वाची गोष्ट घडली आपल्या घरात. बरं ठीक आहे, मी हे पेढे देऊन येते सगळ्यांना. हा मामा, सुनबाई, हे घ्या, तुम्ही पण तोंड गोड करा. इतकी आनंदाची बातमी आहे. अगं मला तर लय आनंद झाला बघ. हे घ्या, तुम्हाला एक वर एक फ्री. हे घ्या, तुम्ही तोंड गोड करा. अगं नको मला. खावा गप. मम्मी हे घ्या, तुम्ही पण पेढा खावा. अहो आपल्या घराला आज मंत्रीपद मिळालं, तुम्ही पण तोंड गोड करा. हा नकोय मला पेढा, तूच खातो. अहो नाही 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 नाही, हा असं तसं पेढा नाही, साताऱ्याचा कंदी पेढा आहे, ते बी मामांनी आणलंय. अहो घ्या, अहो तोंड गोड करा मम्मी. कुत्र्याला नेऊन घाल ते पेढे. तुला कळत नाही का ग? नको म्हटलं होतं ना मी तुला. अगं कांचन, काय केलंस तू? हे खाल्ला असतास एखादा आनंदाचा पेढा तर काय बिघडला असतं? हा अगं, तुला कोणाचं चांगलं करता येत नाही तर किमान दुसऱ्याच्या सुखात सहभागी तरी व्हायचं. अरे नाही, तुझ्यासारख्या अप्पलपोट्या बाईकडनं दुसऱ्या काय अपेक्षा करणार आम्ही? तुम्हाला एवढं वाटतंय ना तर त्याला कडेवर घेऊन नाचा. पण मला ही असली नाटकं जमत नाही. तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं त्यानं माझा पराभव केलाय आणि माझी जागा घेतली त्यानं. एकेकाला बघून घेईन तुम्हाला. त्याच्या सकट तुमच्यावरनं नाही घाणा फिरवला ना तर बघाच.